वंदितो धम्मास वंदितो संपूर्ण पीडितांचे कल्याण चिंतितो बुद्धास वंदितो धम्मास वंदितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन्स हे सर्व डॉक्टर मंडळी या सामाजिक आणि संवेदनशील उपक्रमामध्ये सहभाग घेतात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी पहिल्यांदा त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. त्यांचं सोशल कमिटमेंट त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि ते करत आहेत. बाहोच्या अध्यक्षा डॉक्टर त्रिशला ढेमरे यांनी यांच्या एकूणच आपल्या देखरेखीखाली हा सगळा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या त्या टीमनी. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचं हेतू काय आहे ते प्रस्तावनेच्या रूपाने व्यक्त करण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. हमारे बाबा साहेब ने नागपुर नगरी के पवित्र दीक्षा भूमि पर 14 अक्टूबर 1956 को एक अभूतपूर्व बुद्ध धम्म क्रांति की ज्योत जलाई. इसे हम भारत के अखिल भारतीय मानव मात्र और बुद्ध धम्म के सभी अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षा समारोह दिन के रूप में मनाते हैं. आज 14 अक्टूबर 2023 को हम 67th 67वां धम्मचक्र प्रवर्तन दिन को वास्तव्य रूप रेखा के साथ आप सभी के बीच सार्थक करते हुए आज हमें बहुत ही हर्ष और उल्लास हो रहा है. आप सभी उपस्थित मान्यवरों, वक्ताओं, श्रोतागणों का मैं स्वागत करती हूँ और आप सभी को मेरी मंगल कामनाएं एवं शुभेच्छा प्रस्तावित करती हूँ. डॉक्टर बाबा साहेब ने यह धम्म क्रांति करके हम जैसे करोड़ों बहुजनों को व्यवस्था के गुलामों से मुक्ति का मार्ग दिलाया और साथ ही साथ महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, हमारी सबकी आई रमाई आई को भी उसी तरह मेरा विनम्र अभिवादन, त्रिवार वंदन और शीश नमन. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गेनाइजेशन नागपुर के माध्यम से धम्म प्रबोधन और साथ ही साथ द्वितीय धम्म स्वरांजलि का आयोजन आप सभी हम सभी के लिए किया गया है. प्रसंगत मैं डॉक्टर त्रिशला ढेमरे बाहो के अध्यक्ष होने के नाते संक्षिप्त में आपको बाहो ऑर्गेनाइजेशन के विवरण से बहुत ही संक्षिप्त में अवगत कराना चाहूँगी. बाहो यह संस्था, यह संगठन बुद्ध धम्म और डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इनके प्रति समर्पित उच्च शिक्षित डॉक्टरों की एकमेव संस्था है. यह संस्था पिछले 3 दशकों से पे बैक टू सोसाइटी, 3 दशकों से यानी 30 वर्षों से लगातार पे बैक टू सोसाइटी के प्रिंसिपल पर आधारित और समाज के प्रति अपना उत्तरदायित्व निर्वाह करने का निरंतर प्रयास करते रहती है. हम सभी डॉक्टर्स होने के नाते वैद्यकीय सेवाएं समाज को अर्पित करते ही रहते हैं. वैद्यकीय सेवाओं में हम आप डॉक्टर्स को पे बैक टू
सोसाइटी और उसी तरह से साइंटिफिक एडवांसमेंट की जानकारी के स्वरूप हम वर्कशॉप, CMEs और क्लिनिकल केसेस का प्रेजेंटेशन करते रहते हैं, जिससे हमारे समाज के डॉक्टर ना ही किसी से पीछे रहे, ना ही किसी से पिछड़े रहे, हम सबसे आगे हो, यह हमारा लक्ष्य होता है। इसीलिए इन एकेडमिक कार्यक्रमों की व्यवस्था हम सभी डॉक्टर्स को निरंतर हम करते ही रहते हैं और करते रहेंगे। साथ ही साथ आम्हाला पण समाजाला काही देणे आहे। समाज के प्रति सिर्फ वैद्यकीय सेवाएं देकर हमारी जिम्मेदारी पूरी नहीं होती है, हमारी समाज के प्रति प्राथमिकता भी होती है, जिसे हम हर दूसरे हर तीसरे महीने में नागपुर के आसपास, नागपुर के बीच, अपने क्लिनिक के आसपास, क्लिनिक के आगे जाकर, यहाँ तक कि हम बैतूल भी जाते हैं जो MP में आता है। हम MP भी जा चुके हैं, हम महाराष्ट्र के हर कोने कोने में जाते हैं और हम अपनी मेडिकल हेल्थ चेकअप की सुविधाएं प्रदान करते हैं उन सभी को जो समाज के निचले तबके में आते हैं, जिनके पास पैसा नहीं होता है अपनी ट्रीटमेंट कराने के लिए। हम सिर्फ जाकर पेशेंट देखकर नहीं आते हैं, हम पेशेंट को वहाँ पर उनके लिए कुछ इन्वेस्टिगेशंस भी उपलब्ध कराते हैं बहुत ही कम रेट में। यह योगदान करते हुए और फ्री चेकअप देते हुए मैं सभी अपने बाहों के डॉक्टर्स को बहुत बहुत दिल से धन्यवाद देती हूँ कि आप सभी जुड़ जाते हो मेडिकल हेल्थ सेवाओं के लिए। जब कभी हमारे बहुजन आम्बेडकरी समाज पर अन्याय या अत्याचार होते हैं, तब इतना ही नहीं, आज मैं बता दूं, हमारे बीच में मेरे भाऊ बैठे हैं, नितिन भाऊ, EZ खोबरागड़े सर बैठे हैं, डहाट सर बैठे हुए हैं। मैं ये उनको बताना चाहूँगी कि इतना ही नहीं, जब भी समाज पर जब भी कभी अत्याचार और अन्याय होते हैं, सर जी हम सबसे आगे होते हैं। आज इन्हीं दिनों में हमारे प्रिंसिपल जो है नांदेड़ के, उन पर जो अत्याचार और अन्याय हुआ है उसके प्रति भी हमने कंधे से कंधा लड़ा के हर वो आदिवासी समाज के साथ अपना योगदान दिया है। इसके लिए यहाँ बैठे हुए कम से कम 15 डॉक्टर्स इसे जानते हैं। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर हेल्थ ऑर्गेनाइजेशन का उद्देश्य एकेडमिक होता है, मेडिकल हेल्थ चेकअप कैंप, एजुकेशन सपोर्ट। हमने आज तक कम से कम 10 डॉक्टरों को देश में ही नहीं, महाराष्ट्र में ही नहीं, देश में ही नहीं, विदेश में भी, आज ही हमारा एक बच्चा हमारे एजुकेशन फंड का डोनेशन जो हमारे बाहों के डॉक्टर्स करते हैं, आज हमारा एक डॉक्टर नंदू मेश्राम, वह WHO में स्कॉलरशिप लेने के लायक हो गया है। इतनी हमारी एजुकेशन फंड डोनेशंस की पहुंच है। और फिर से इस एजुकेशन को जो भी इसमें भागीदारी है सबकी, उनके को मैं तहे दिल से धन्यवाद देती हूँ। साथ ही साथ ब्लड डोनेशंस, जो ब्लड के लिए खर्चा नहीं कर सकते हैं, मेडिकल हो या प्राइवेट हो, वहाँ पर हम जाकर ब्लड डोनेशन का कार्यभार संभालते हैं और उन्हें ब्लड मिले, उनकी जान बचे, इस तरह से हम जो अपनी सेवाएं प्रदान करते हैं। उसी तरह सोशल एक्टिविटीज़ भी हमारा एक बहुत बड़ा योगदान है बाहों का। सोशल एक्टिविटीज़ में हर कोई जानता है कि हर कोई बुद्ध पूर्णिमा सेलिब्रेट करता है, अम्बेडकर जयंती सेलिब्रेट करता है। साथ ही साथ हम फातिमा शेख, उनकी भी जो है बर्थ एनिवर्सरी को सेलिब्रेट करते हैं। कोरेगांव, भीमा कोरेगांव, इसका इम्पोर्टेंस 1 जनवरी को हम कोई नया दिन सेलिब्रेट ना करते हुए भीमा कोरेगांव, इस विषय पर हम अपना सभी बाहों के लोग योगदान देते हैं। सावित्रीबाई फुले ने हमारे ज़िंदगी में जो बदलाव लाया है, जिसकी वजह से आज त्रिशला ढेमरे और बाकी की सारी महिलाएं सदस्य आपके समक्ष खड़ी है, इन सभी के लिए मैं कहूँगी कि सावित्रीबाई के लिए बहुत जोरदार तालियां हो जाए। बाबा साहब कहते थे, आई प्रेफर कल्चर ओवर एजुकेशन। बाबा साहब क्यों ऐसा कहते थे? बाबा साहब जानते थे कि हमारा जो है अम्बेडकरी समाज, इसका कल्चर जब जन जीवन में लोगों तक पहुंचेगा, तब जाकर ही हमारी
बुद्धिज़्म की प्रसिद्धि होगी। तो बाबा साहब कहते थे आई प्रीफर कल्चर ओवर एजुकेशन। और इसी तहत जब मैं कभी पढ़ती हूँ, देखती हूँ, बाबा साहब को वायोलिन बजाने का बहुत शौक़ था। जब कभी वो उदास होते थे, जब कभी वो अकेले होते थे, जब वो बहुत प्रसन्नता चित्त होते थे, बाबा साहेब हमेशा वायलिन बजाते थे और उन्हें बहुत शौक़ था। वो शौक़ वो तब करते थे जब उनका अपना निर्धारित कार्य पूरा हो जाता था। इसी तरह से हमने सोचा कि हम सब डॉक्टर्स की संस्था इतने सब काम तो करते रहते हैं, हमारा आने वाला जो भी है यंगस्टर, हमारे आने वाली अगली जनरेशन कैसे जानेगा कि कोई बुद्ध गीत भी होता है और कोई जो है भीम गीत भी होता है। मुझे लगता है आज हर कोई फिल्मी गीत गाना चाहता है, पर अगर हम डॉक्टर्स अपने बुद्ध गीत और अपने जो है भीम गीत को अगर हम मान और मर्यादा के साथ सम्मानित करते हैं तो वह एक बहुत बड़ी आदरांजलि होगी हमारे बुद्ध भगवान के लिए, हमारे बाबा साहेब आम्बेडकर के लिए। उसी लिए आज की यह द्वितीय धम्म स्वरांजलि है। हमने पहली धम्म स्वरांजलि की थी वैशाखी बुद्ध पूर्णिमा के दिन और आज की दूसरी धम्म स्वरांजलि है लम्हे लम्हे की सियासत पे नजर रखते हैं। लम्हे लम्हे की सियासत पे नजर रखते हैं, हमसे दीवाने भी दुनिया की खबर रखते हैं। त्यांची नोंद घ्यावीच लागेल। हमसे दीवाने भी दुनिया की खबर रखते हैं, मार ही डाले जो बेमौत ये दुनिया वो है, हम जो जिंदा है तो जीने का हुनर रखते हैं। डॉक्टर नितीनजी राऊत सर। जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आणि त्यांच्या स्मृतीत संगीताची तान जेव्हा साधली जाते तेव्हा डॉक्टर आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे एक आगळं वेगळंच संदेश देऊन जात असतं। बाबासाहेब प्रत्येकाने जो बघितला एक मोठा विचारवंत, कायदेपंडित, मोठे अर्थशास्त्रज्ञ, मोठे सामाजिक नेते, कामगार नेते, मोठे लेखक, साहित्यिक, संपादक, हे सगळी नावं आपल्या डोळ्यासमोरून जात असतात आणि हे जात असताना त्यांचं जीवन मग काय राहिलं असेल, ते कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये त्यांनी हे सगळं साधलं असेल। कारण आयुष्यभर एक ज्ञान साधना करणे आणि अर्थशास्त्र असो, समाजशास्त्र असो, मानसशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, कायदेशास्त्र असो, पुरातत्वशास्त्र असो, मानववंशशास्त्र असो, धर्मशास्त्र असो, तर्कशास्त्र असो, भाषाशास्त्र असो, नीतिशास्त्र असो, घटनाशास्त्र असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, अशा अनेक विद्याशाखांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे प्रावीण्य प्राप्त करून घेणं आणि विदेशातील मोठमोठ्या महाविद्यालयातनं मोठमोठ्या पदव्या संपादित करणं, या सर्व अशा अफाट ज्ञानाच्या बळावर कोणीही कोणत्याही अधिकार पदावर विराजमान झाला तर तो स्वतःला सुखासीन आणि ऐश्वर्य संपन्न समजतो आणि सहजपणे आपलं आयुष्य तो जगू शकतो। परंतु बाबासाहेबांचं तसं नव्हतं। ते एक प्रचंड असा त्याग आणि त्या त्यागामध्ये आयुष्यापर्यंत त्यांनी जातीअंताची लढाई, मानवमुक्तीचा महान लढा हे सर्व केलं त्यांनी। आणि करत असताना माझ्या समाज बांधवांचा कसा उद्धार होऊ शकेल, मी जर माझ्या समाज बांधवांचा उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी मारून ठार करीन, अशी शपथ जणू काही बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती। त्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवन हे एक संघर्षमय जीवन होतं आणि त्यांचं ते अखंड वाचन, प्रचंड लेखन आणि अविरत चिंतन कधीच
त्यात खंड नसायचा. त्रिशलाने सांगितल्यानुसार की त्यांना वेळ तर नव्हताच या सगळ्या बाबी करत असताना, परंतु वेळात वेळ जर मिळाली तर ती काय असू शकते, तर ती म्हणजे संगीत. म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताण जरी येत असला तरी त्यातनं बाहेर पडत असताना त्यांच्यातलं रसिक मन हे जागं होत असे आणि ते नेहमीच मग संगीतात आणि इतर बाबींमध्ये खास करून कला, साहित्य, निसर्ग, अभिनय, विनोद आणि संगीत यांचा मनमुराद आनंद लुटण्याच्या कामी तर ती वेळ घालत असतात. आणि ते पारंगत जर होते ते तबला वाजविण्यात पारंगत होते, नंतर व्हायोलिनमध्ये. तर तेव्हा वेळात वेळ काढून त्यांनी बाळ साठे यांच्याकडून व्हायोलिन शिकून घेतलं होतं त्या काळामध्ये. आणि संगीताच्या शौकाबद्दल जर बोलायचं झालं तर राजगृहाचे ग्रंथपाल शांश रेगे त्यांच्या भीमपर्व या ग्रंथात लिहितात की संगीताचाही त्यांना शौक होता, पण गाण्याच्या बैठकीत तासनतास अवघडत बसणे त्यांना जमण्यासारखे नव्हते. भजने, नाट्य, संगीत किंवा हलके फुलके गाणे त्यांना आवडत नसे. काही जुन्या नाटकातील पदे व काही लावण्या त्यांना मुखोद्गत होत्या. खुशीत असतील तेव्हा आणि पुष्कळदा स्नानगृहात ते गेले तर ते ही गीते सुरेल स्वराने म्हणत सुद्धा असत. एकदा दादरला कोहिनूर सिनेमा आहे, तिथं मराठी बोलपट पाहून आल्यावर तू असतीस तर डॅश 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 झाले नसते, असे ते गाणे द्वंद्वगीत होतं. आणि ते द्वंद्वगीत नेहमी ते गुणगुणायचे. हे अनेकांनी काही दिवस ते ऐकलेलं सुद्धा आहे. तर अशा प्रकारे आणि मास्तरांकडून एकदा त्यांनी बुद्धगीत रेकॉर्डसाठी बसवून घेतलेली होती, बुद्धवंदना. तर खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ही जी रसिकता तथागत बुद्धाच्या बुद्धवंदनेमध्ये सुद्धा आहे, बाबासाहेबांच्या वागणुकीत, शिकवणीत आणि त्यांच्या हृदयात सुद्धा ती आहे. म्हणजे एवढा मोठा उंचीचा माणूस लोक त्यांना बघतील तर कठोर समजतील, परंतु ती कठोरता कधी बदलून जाते आणि ती मृदू कशी होत असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपण सगळी डॉक्टर मंडळी शारीरिक बाबींवरती लक्ष घालत असता, व्याधींवर लक्ष घालता आणि त्याला फुंकर मारता, परंतु या व्याधीतनं काढत असताना संगीतसुद्धा तितकं महत्त्वाचं आहे, जे परिणामकारक ठरू शकतं एखाद्या पेशंटला चांगलं करायला. आणि त्याच दृष्टिकोनातनं बाहो ही संघटना डॉक्टर त्रिशला डेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली चांगलं काम करत असताना संगीताच्या क्षेत्रात सुद्धा आपण कसं सहकार्य करू शकू आणि तथागताचे आणि बाबासाहेबांची भीमगीतं ही लोकांपर्यंत कशी पोचतील आणि त्यातनं आमच्या विद्यार्थ्यांचा आवाज. अलीकडच्या काळामध्ये 14 एप्रिल जर आली तर लोक डीजेच्या तालावर नुसते नाचतात, किंवा विजयादशमीचा दिवस आला धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचा तर महिनोगंती ढोल ताशाचा त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. परंतु त्यांना हे कळत नाही की हे करत असताना संगीताचं जे महत्त्व बाबासाहेबांनी उद्भूत केलं, संगीताच्या तालावरती जीवन कसं चालू शकतं आणि त्या जीवनाला एक चांगलं वळण कसं मिळू शकतं, हे जर जोपर्यंत आपण त्या संगीतात आतमध्ये शिरणार नाही तोपर्यंत ते कळू शकणार नाही. आणि ते काम बाहोनी केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. येणारे दिवस हे अत्यंत कठीण आहेत आणि काळाचा हा वेग ओळखूनच
इजेड खोब्रागडेंनी संविधानाची एक मोहीम जागरणाची आपल्या देशात उभी केली, शहरातच नव्हे तर देशात उभी केली, त्यावेळेला अनेकांनी त्यांना वेळात काढलं असेल, तर अनेकांनी सांगितलं असेल की या माणसाला काय झालं आहे, हे काय करतो आहे. पण आज जेव्हा संविधानाची वाट ही सरकारच लावण्याच्या कामी पुढाकार घेत असेल आणि संविधानाचे स्तंभ ढसाढसा खाली कोसळत निघाले असतील, अशा वेळेला निश्चितच या दिवसाची अत्यंत गरज आहे. आपण सर्वांनी सावध राहावं. येणाऱ्या दिवसाचं जी झुळूक आता आलेली आहे त्याला ओळखावी आणि पुढची वाटचाल करावी. ह्या शुभेच्छा सुद्धा या प्रसंगी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि नागपूरमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या संघटना आहेत, समाजाप्रती ज्यांची आस्था आहे, अशा नागपूरमध्ये MSCBची संघटना आहे, LICची संघटना आहे, इंजिनियर्स असोसिएशन आहे आणि अभिमानानं सांगायचं वाटते की बाहूसुद्धा एक संघटना आहे की ज्या या महाराष्ट्रामध्ये अतिशय त्यांचं प्रतिष्ठित नाव आहे. आणि आज जो दिवस आहे त्याचा उल्लेख कोणीच केला नाही. याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं, हे भगवान बुद्धानंतर सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे आणि सम्राट अशोकानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आहे. हा धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा 3 दिवसाचा होता. पहिल्या दिवशी 13 ऑक्टोबर लोकांची नोंदणी झाली, प्राथमिक कार्यक्रम झाले. 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. 15 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने धम्म म्हणजे विचाराचं जे प्रवर्तन केलेलं आहे हे 15 ऑक्टोबरला केलं आहे आणि याच दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे असं मला वाटतं. या ठिकाणी जो मला विषय दिलेला आहे तो विषय साधा नाही सर, प्रतित्य समुत्पाद आहे आणि प्रतित्य समुत्पाद हा बुद्धिझम मधला अतिशय क्लिष्ट विषय आहे. हा विषय जर समजला नाही तर बुद्धिझमची थिअरी समजत नाही. आणि भगवान बुद्ध आपल्या अनुयायांना काय सांगतात की जो प्रतित्य समुत्पाद समजतो तो धम्म समजतो आणि जो धम्म समजतो तो मला समजतो, मला म्हणजे बुद्धाला समजतो. अशी बुद्धवाणी भगवान बुद्धांनी केलेली आहे. आणि म्हणून हे जे धम्मपद आहे या भगवान बुद्धाच्या विचारानुसार हे प्रतित्य समुत्पाद हा सिद्धांत येतो कुठं? आपण म्हणतो की भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केलं म्हणजे काय केलं? भगवान बुद्धाने विचार दिलेले आहेत की जगामध्ये दुःख आहे. पहिल्यांदा मान्य केलं की जगामध्ये दुःख आहे आणि दुःख हे काही आपोआप येत नाही, त्याला कुठलं तरी कारण असते
आणि म्हणून दुसरा सिद्धांत त्यांनी प्रतिपादन केला, त्याचं नाव आहे दुःख समुदय. कुठलीही गोष्ट परमनंट नसते, त्याचा निरोध सुद्धा करता येतो. आणि म्हणून तिसरं जे आर्य सत्य आहे त्याचं नाव आहे दुःख निरोध. तर केवळ दुःख निरोध हे आपोआप होत नाही, तर त्याचा सुद्धा एक मार्ग असतो. आणि म्हणून सांगतात की दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. ही जे 4 आर्य सत्य आहेत हे जगामधले परिवर्तनाचे आर्य सत्य आहेत. हे आर्य सत्य जसे धार्मिक दृष्टीने आवश्यक आहे, हे आर्थिक दृष्टीने आवश्यक आहे, सामाजिक दृष्टीने आवश्यक आहे आणि तुमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आवश्यक आहे. तुमच्याकडे येणारा जो पेशंट असतो तो काही दुःख घेऊनच येत असतो. डॉक्टर त्याचं निदान करतात आणि दुसऱ्या आर्य सत्याजवळ जातात आणि त्यामध्ये त्याची कारणं शोधतात की याला जे दुःख आहे, याला जो रोग आहे, हे कुठल्या कारणामुळे झाला आहे. हे दुसऱ्या तत्वाजवळ येतात आणि मग याचा निरोध करण्याचा प्रयत्न करतात आणि मग औषधोपचार करून त्याचं ते दुःख शमिनाचा प्रयत्न करतात. हे जे 4 आर्य सत्य आहे, हे 4 आर्य सत्य वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा महत्त्वाचे आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जगातलं दुःख नष्ट करण्यासाठी पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन केलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं? पंचशील सांगितलं. पंचशील जसं भिक्खूंना आवश्यक आहे, उपासकांनाही आवश्यक आहे. त्याच्यानंतर 4 आर्यसत्य सांगतात. 4 आर्यसत्यानंतर अष्टांगिक मार्ग सांगतात. अष्टांगिक मार्गाला सोबत 10 पारमिता सांगतात आणि 10 पारमितानंतर शेवटचा सिद्धांत आहे निब्बाणाचा. निब्बाण म्हणजे संपूर्ण दुःखाची मुक्ती अशी अवस्था की ज्या ठिकाणी दुःखच राहणार नाही, दुःखाचा लवलेश राहणार नाही, अशी जी अवस्था आहे ही याला म्हणतात निब्बाण. म्हणजे इथून प्रवास कुठून सुरू झाला? दुःखापासून सुरू झाला. दुःखापासून तर अंतिम सुखापर्यंत हा जो प्रवास आहे, हा प्रवास बुद्ध धम्माचा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये भगवान बुद्धाने जे 4 आर्य सत्य सांगितले, त्या 4 आर्य सत्यामध्ये 2 आर्य सत्य महत्त्वाचे आहेत. कोणते? दुःख समुदय आणि दुःख निरोध. दुःख समुदय आणि दुःख निरोध याच्यावर आधारित प्रतित्य समुत्पाद आहे. बरोबर आहे? दुःख निरोध आणि दुःख समुदय याच्या आधारावर प्रतित्य समुत्पाद आहे. आणि प्रतित्य समुत्पादा म्हणजे प्रतित्य म्हणजे काय? प्रतित्य म्हणजे कोणत्या वस्तूच्या उपस्थितीमुळे हे सगळं घडलं. आणि समुत्पाद म्हणजे अन्य वस्तूची उत्पत्ती होत असते. याचा अर्थ असा की एक हेतू आहे, त्याचं कार्य असते आणि कार्य प्रत्यय म्हणजे कारणं असतात. आणि यालाच साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आजच्या काळामध्ये कार्यकारण भाव सिद्धांत म्हटलं जाते. प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत आहे. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आणि या सिद्धांताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अँड धम्मामध्ये जी काही मांडणी केलेली आहे, ही सर्वसामान्य आणि विद्वानासाठी जरी केली तरी प्रतित्य समुत्पादाच्या ज्या 12 कडे आहेत त्याचा उल्लेख भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारण भाव सिद्धांत प्रतिपादन करतात की कुठलंही जे कार्य आहे त्याचं कार्यकारण असते. आणि या दृष्टिकोनातून जी मांडणी केलेली आहे त्याचं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्मग्रंथ लिहिलेला आहे, हा धर्मग्रंथ जगातील सर्व धर्मग्रंथांपेक्षा वेगळ्या तऱ्हेचा आहे. आतापर्यंत जगातील जे धर्मग्रंथ होते याचा संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केलेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला पाहाल की एक महायानी विचार परंपरा आहे, दुसरी हिनयानी विचार परंपरा आहे. 2 महत्त्वाचे विचार प्रवाह आहेत. या संपूर्ण विचार प्रवाहामध्ये संपूर्ण जग आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी असा विचार केला की महायान आपल्या वेगळ्या पद्धतीने चालतात, हिनयान आपल्या वेगळ्या पद्धतीने चालतात, असं नाही आहे. बुद्धाने सांगितलेले विचार एकच आहे. आणि म्हणून या सर्व दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि एक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला. तो नवीन विचार यासाठी होता की बुद्ध धम्माला, सर्व धर्माला धर्मग्रंथ आहेत. मुस्लिमांचा कुराण आहे, ख्रिश्चनांचा बायबल आहे. भगवान बुद्धाच्या धम्माला एकही धम्मग्रंथ नव्हता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे ऐतिहासिक काम केलेलं आहे, सर्वात
जास्त म्हणजे भारतीय संविधान निर्माण करणं हे महत्त्वाचं काम केलं आहे. पण त्यासोबत एक महत्त्वाचं काम केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मग्रंथ दिला आहे, त्याचं नाव आहे द बुद्ध अँड धम्म. हे जे कार्य आहे बाबासाहेबाचं सर्वात मोठं कार्य आहे, ऐतिहासिक कार्य आहे. आणि त्या कार्याच्या आधारेच आपल्याला संपूर्ण बुद्धिझमचं आधुनिक पद्धतीनं विश्लेषण करणं आवश्यक आहे. हा प्रतित्य समुत्पाद आहे. हा प्रतित्य समुत्पाद अतिशय क्लिष्ट असा विषय आहे. आणि याच्यामध्ये ज्या 12 कडे असतात, वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये समोर येण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये अविद्या म्हणजे कुठलीही गोष्ट अज्ञानातून होते. संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती, जरामर, ह्या ज्या 12 कडे आहेत ह्या 12 कड्या परस्पर संबंधित आहे. म्हणजे अविद्येतून संस्कार निर्माण होतात, संस्कारातून विज्ञान निर्माण होते, विज्ञानातून नामरूप होते, नामरूपातून षडायतन येते, षडायतातून स्पर्श येतो, स्पर्शातून वेदना येतात, वेदनातून तृष्णा येतात. अशा पद्धतीनं जरामरणपर्यंत जाते. याचा अर्थ असा की संपूर्ण दुःखाची सुरुवात कुठून होते? अविद्येपासून. अविद्येपासून ज्या ठिकाणी माणसाची अविद्या असते तिथूनच दुःख सुरू होते. आणि म्हणूनच फक्त भगवान बुद्धच म्हणत नाही, तर महात्मा फुले काय म्हणतात? विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सर्व अनर्थ एका विद्येने केले. बाबासाहेब काय म्हणतात साध्या आणि सोप्या शब्दामध्ये? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. सोपे याच्यामध्ये. याचं कारण असं आहे की ही जी दुःख निर्माण झालेलं आहे याचं कारण आहे अविद्या. आणि हेच अविद्येचं कारण ह्या ज्या कडे आहेत या भवचक्र, याला म्हणतात भवचक्र. या भवचक्रामध्ये तुम्ही चित्र दिसते नाही एखादं, या 12 कड्यांचे एक कडी, एक चित्र असते. तुम्ही विहारामध्ये जाऊन पहा, त्याच्यामध्ये हे संपूर्ण लिहिलेलं असते. आणि एकाशी एक संबंधित, एकाशी एक संबंधित हे संपूर्ण अशा कड्या असतात. आणि या भवचक्रामध्ये संपूर्ण मानवजात अडकलेली आहे. याच्या बाहेर काही येत नाही. जन्म याच्यामध्येच घेतात, जगतात याच्यामध्येच, आणि मरतासुद्धा याच्यामध्येच. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की या दुःखातून तुम्हाला जर मुक्ती करायची असेल तर त्याचासुद्धा दुसरा उपाय आहे. त्याचा दुसरासुद्धा उपाय निरोध आहे. या सगळ्या गोष्टीचा निरोध जर केला, म्हणजे अविद्येचा निरोध केला तर संस्काराचा निरोध होतो, संस्काराचा निरोध केला असं करता करता जातीपासून जरा मरणाचा निरोध होतो. आणि म्हणून ह्या ज्या कड्या आहेत या कड्यांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला प्रतित्य समुत्पाद लक्षात येते. आणि यालाच पुढच्या याच्यामध्ये भगवान बुद्ध असं म्हणतात की ह्या ज्या कड्या आहेत या ज्या कड्या अविद्येपासून तर याच्यापर्यंत जरामरणपर्यंत, ह्या ज्या कडेचं जे भवचक्र आहे ह्या भवचक्राला अनुलोम म्हणतात. अनुलोम म्हणजे या संपूर्ण दुःखातून तुम्ही अविद्येतून गेले तर जरामरण, जरामरण म्हणजे दुःख, या संपूर्ण चक्रव्यूहामध्ये तुम्ही फसलेले असता. याला म्हणतात अनुलोम. आणि ज्यावेळेस त्याचा निरोध करता त्याला म्हणतात प्रतिलोम. त्याला म्हणतात प्रतिलोम. यालासुद्धा दुसरा शब्द असा आहे की ह्या संपूर्ण 12 कड्यांचं जे चक्र आहे या संपूर्ण 12 कड्याच्या चक्राला भवचक्र म्हणतात. जगामध्ये भवचक्र असं म्हटलं जाते. आणि तिबेटीन याच्यामध्ये तर जास्तच त्याचे चित्र वगैरे काढून संपूर्ण हे केलं जाते. आणि हे चक्रातून, या चक्रातून कोणीही बाहेर येत नाही. परंतु भगवान बुद्ध म्हणतात की या चक्रातून जर बाहेर येण्याचा निरोधाचा मार्ग आहे. आणि ज्यावेळेस हा निरोध अविद्येपासून सुरू होतो तर तो जरामरणपर्यंत येतो. आणि त्यावेळेस तुमची दुःखमुक्ती होते. या संपूर्ण चक्राला धम्मचक्र म्हणतात. म्हणजे एकीकडे भवचक्र आहे आणि दुसरीकडे धम्मचक्र आहे. आणि या दृष्टिकोनातून भवचक्रातून तुम्हाला धम्मचक्रापर्यंत परिवर्तित होत आहे, व्हायचं आहे. आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्तानं हे संपूर्ण विचाराचं परिवर्तन केलेलं आहे. हा सिद्धांत एवढा क्लिष्ट आहे की याचं जर उकल करण्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य लोकांना कळत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धम्मामध्ये काय म्हणतात की दुःखाचं कोणतं कारण आहे? तुमच्या दुःखाचं कारण तृष्णा आहे, सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. आणि तृष्णा याच्यामधलंच एक प्रकार याच्यामध्ये 8व्या क्रमांकावर येते. 8व्या कडीमध्ये ही तृष्णा येते.
आणि तृष्णाच हे तुमच्या दुःखाचं मूळ कारण आहे. त्याच्यामध्ये तृष्णा ही 3 प्रकारची असते. एक असते कामतृष्णा, दुसरी असते भवतृष्णा आणि तिसरी असते विभवतृष्णा. आता याचं स्पष्टीकरण काही करणार नाही, वेळ फार कमी आहे. आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला की भगवान बुद्धाचे जे विचार आहेत, हे विचार जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा प्रतित्य समुत्पाद आहे, हा प्रतित्य समुत्पादाचा शोध घेणं आवश्यक आहे. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये याचं तर महत्त्व आहे. म्हणजे हे थिअरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आपल्या जीवनामध्ये ती प्रॅक्टिकलमध्ये उतरू शकता. याचं कारण असं आहे की प्रत्येक जो तुमच्याकडे येणारा जो काय म्हणतात त्याला रोगी काय म्हणतात त्याला रुग्ण आहे, हा रुग्ण दुःख घेऊनच येतो ना तुमच्याकडे. आणि मग तुमच्या दुःखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करता, त्याचा निरोध करण्याचा प्रयत्न करा आणि दुःखातून मुक्त करण्याचा प्रकार. हे 4 आर्य सत्याचं हे काम जे आहे हे वैद्यक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने जो दुःखाचा शोध घेतलेला आहे तो दुःखाचा शोध सर्वांगीण संसाराच्या सुखाचा आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की या जगाला जर सुखी करायचं असेल, या दुःखातून मुक्त करायचं असेल तर एक विचार तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की भगवान बुद्धाने जो आर्य अष्टांगिक मार्ग दिलेला आहे तोच खरा मार्ग, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि त्या मार्गाचं जर सर्वांनी पालन केलं तर सर्वांच्या जीवनाचं मंगल होऊ शकते. आणि म्हणून भगवान बुद्ध जो विचार देतात, बहुजन हिताय बहुजन सुखाय, सर्वांच्या हिताचा मार्ग, सर्वांच्या सुखाचा मार्ग. आणि या दृष्टिकोनातून भगवान बुद्धा जो संपूर्ण जग हे सुखी झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रार्थना करूया की सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे सत्ता सुखी होंतु. धन्यवाद. जय भीम. भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. दुमदुमे जय भीमची गर्जना चोहीकडे. दुमदुमे जय भीमची गर्जना चोहीकडे. सारखा जावे जिथे हा तुझा डंका झळे. हे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना. 9 कोटीचा राजा दयाळू दाता माझा, दयाळू दाता माझा पुजाग. पिंपळ पारावर राजग्रहा परी सुंदर, ध्यानस्थ आसनावर बसवील भीम भास्कर. दर्शनास नारी नर येतील गडे दिनभर. नारी नर येतील गडे दिनभर.
लग बघीन तुम्ही जा लग बघीन तुम्ही जा त्याने रूढी बंधनातून काढिले तुम्हा ओढून आठवून दयाचे ऋण व्हा मुक्त तुम्ही त्यातून सूर्य तू इस जगत का बीमरा सूर्य तू इस जगत का भीमराव महान। सूर्य तू इस जगत का भीमराव महान। निबिड जंगले तुडवित आलो फोडून या टाहो रथ समतेचा असा आणिला सांभाळून न्याहो रथ समतेचा असा आणिला सांभाळून न्याहो निबिड जंगले तुडवित आलो फोडून या टाहो रथ समतेचा असा आणिला सांभाळून न्याहो रथ समतेचा असा आणिला सांभाळून न्याहो चिखल दऱ्याचे मार्ग तुडविले निवडुंगांचे घाव छेदले चिखल दऱ्याचे मार्ग तुडविले निवडुंगांचे घाव छेदले पिऊनी पुन्हाच्या ज्वाळा पिऊनी पुन्हाच्या ज्वाळा इथवर आलो तुम्हा घेऊनी इथवर आलो तुम्हा घेऊनी साथ मला द्या जीवाला जीवाचं दान दिले भीमाने जीवाला जीवाचे दान दिले भीमाने माणसाला माणूसपण दिले प्रेमाने जीवाला जीवाचे दान दिले भीमाने जीव
जीवाला जीवाचे दान दिले भीमाने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचे दान दिले भीमाने. माणसाला माणसाची साथ मुळी नावती, दृष्ट रुळी माणसाला छळीतच होती. माणसाला माणसाची साथ मुळी नावती, दृष्ट रुळी माणसाला छळीतच होती. समतेचा मळा फुलविला जो माने, समतेचा मळा फुलविला जो माने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचे दान दिले भीमाने, जीवाला जीवाचे दान दिले भीमाने, माणसाला माणूसपण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचे दान दिले भीमाने. हर्षित दिसते आकाश तारे, जयंतीत भीमसैनिक सारे. हर्षित दिसते आकाश तारे, जयंतीत भीमसैनिक सारे. भारी भीमाचं नगर नटलया, नटलया, नटलया. सारं निळचं वादळ उठलया, सारं निळचं वादळ उठलया, निळचं वादळ उठलया, सारं निळचं वादळ उठलया. भीमरतन क्रमांक 14, जन्म भीमाचा तारीख 14. धम्मदीक्षेचा दिनांक 14, नाम विस्तार दिवस 14. भीमरतन क्रमांक 14, जन्म भीमाचा तारीख 14. धम्मदीक्षेचा दिनांक 14, नाम विस्तार दिवस 14. 14 आकडा मनात जखडा, 14 आकडा मनात जखडा. 2022 म्हटलया, म्हटलया, म्हटलया. सारं निळचं वादळ उठलया, सारं निळचं वादळ उठलया, निळचं वादळ उठलया, सारं निळचं वादळ उठलया. चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला, चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला. जीवन नावेचा तो अमुचा दीपस्तंभ ठरला, दीपस्तंभ ठरला. चंदन वृक्षा समान होता. स्वानुभवाने दुःखे आमची जाणून या घेतली, स्वानुभवाने दुःखे आमची जाणून या घेतली. विद्रोहाची फुले तयाने करात अमुच्या दिली,
संघटनेचा संघर्षाचा संघटनेचा संघर्षाचा कालमंत्रही दिला जीवन नातेचा तो अनुजा दीपस्तंभ ठरला दीपस्तंभ ठरला सागर मनाचा जिथे शुद्ध आहे सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे सागर मनाचा जिथे शुद्ध आहे सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे कुणी माणसाला इथे हीनले कुणी माणसाला इथे हीनले कुणी माणसाला इथे हीनले कुणी माणसाला इथे हीनले तरी समतेसाठी जिथे युद्ध आहे तरी समतेसाठी जिथे युद्ध आहे तिथे बुद्ध आहे तिथे बुद्ध आहे प्रकटित व्हावी ही बुद्धाची जनावरातून प्रकटित व्हावी ही बुद्धाची
संघर्षावी दिसावी शांती परस्परावर प्रीती संघर्षाविन दिसावी शांती परस्परावर प्रीती जनामनातून प्रकटित व्हावी ही बुद्धाची नीती दुःखाचे मूळ कारण तृष्णा करातीयेचा नाश दुःखाचे मूळ कारण तृष्णा करातीयेचा नाश तदनंतर निर्वाण मार्गीचा तदनंतर निर्वाण मार्गीचा दाखवी धम्म प्रकाश दाखवी धम्म प्रकाश अत्तदीप भव या तत्वाने येईल तुम्हा प्रचिती संघर्षावी दिसावी शांती परस्परावर प्रीती संघर्षावी दिसावी शांती परस्परावर मानव कल्याणाच्या वाटे चार मिळते समता मानव कल्याणाच्या वाटे चार मिळते समता द्वेष मत्सर निघुनी जातो द्वेष मत्सर निघुनी जातो वसते हृदयी ममता वसते हृदयी ममता बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है हर जगह हर समय वो सिद्ध है वो सिद्ध है बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है हर जगह हर समय वो सिद्ध है वो सिद्ध है मन में तुम्हारे पछतावा गुणवान है मन में तुम्हारे पछतावा गुणवान है सम्यक शिक्षा से करता जो शीलवान है अहिंसा की ताकत से जो बलवान है अहिंसा की ताकत से जो बलवान है वो बुद्ध है वो बुद्ध है वो बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है बुद्ध ही बुद्ध है सागवदनी जनी सा
परिवर्तन ही है जीवन कायम। क्यों न हो ये धर्म का भी अधिनियम। बाबांच्या लाडक्या मुलांनो, बाबांच्या लाडक्या मुलांनो, घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. बाबांच्या लाडक्या मुलांनो, बाबांच्या लाडक्या मुलांनो, घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. काडी काडी जोडून जोडून घरटे हे बनविले, पित्या परी सांभाळिले अन हक्क मिळवून दिले. जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. अज्ञानी हा समाज सगळा, दैवाहाती माणूस दुबळा. सर्वावरती पाखर असुला, आपुल्या मायेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. गरिबी जरी त्या संसारात होती, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती.
गरिबी जरी त्या संसारात होती, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती, आणि त्या दिव्याची रमा वात होती. भीम शिक्षण घेण्या दूरदेशी जाता, गोवऱ्या तापत होती घरी रमाई माता. भीम शिक्षण घेण्या दूरदेशी जाता, गोवऱ्या तापत होती घरी रमाई माता. नाही उसंत करीना खंत भीमरायासाठी, अहो भीमरायासाठी, करी कष्ट काम गाळूनी अघाम, करी कष्ट काम गाळूनी अघाम, हसऱ्या मुखाने सदा राहत होती, आणि त्या दिव्याची रमा वाट होती. माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की, माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की, त्यानं दिलेला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, त्यानं दिलेला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. समाजान होत जला टाकील दूर, दया पाहुनिया त्याचा दाटला हूर. समाजान होत जला टाकील दूर, दया पाहुनिया त्याचा दाटला हूर. त्यानं दिलेला ज्ञान दिवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की, त्यानं दिलेला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. किती घोर तपस्या ती देहाचे वार झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरू आले.
तपस्याती देहाचे वार झाले बुद्ध गया अजंठाई साक्षात वीर आले अष्टगाथा मंगलमय दे ज्या पवित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे विनम्र वंदन महामानवा विनम्र वंदन महामानवा तू दलितांचा वाली तू दलितांचा वाली धम्मरथाचे चाक फिरविले युगायुगांच्या जुन्या रूढीच्या अशा पावल्या लोप दलित जनांच्या मनात रुजले चैतन्याचे लोप युगायुगांच्या जुन्या रूढीच्या तशा शोषित शिकले तथागताची प्रेमळ भाषा पारली विनम्र वंदन महामानवा तू दलितांचा वाली तू दलितांचा वाली करो पैदा तुम अपनी जुबानों में वो बात करो पैदा अपनी जुबानों में कुछ है दुनिया में कहे कुछ है इन भीम दीवानों में दुनिया में कहे कुछ है इन भीम दीवानों में दुनिया में कहे कुछ है इन भीम दीवानों
पुलिस की हकारो ये चीज तो भी मिलती है पुलिस की हकारो माय बापाहून भीमाचे उपकार लय आहे र हो तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे माय बापाहून भीमाचे उपकार लय आहे र माय बापाहून भीमाचे उपकार लय आहे र हो तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे बाबासाहेबांची सही आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे आलो होता समुद्र्यावानी गावाबाहेर उपऱ्यावानी गावाबाहेर उपऱ्यावानी मन मारबत नव्हती इज्जत जगत कुत्र्यावानी मन मारबत नव्हती इज्जत होता जगत कुत्र्यावानी तुझी वाढली किंमत तुझी वाढली किंमत ही कोणाच्या पायी आहे र तुझी वाढली किंमत ही कोणाच्या पायी आहे र हो तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र तुम न होते तो हम न होते तुम न होते तो हम न होते होता नहीं नजारा होता नहीं नजारा भीम जी गर तुम ना आते
भीम जीगर तुम न आते होता कैसे गुजारा, तुम न होते तो हम न होते, तुम न होते। नजरें झुकी हुई थी, पलकें भीगी हुई थी, नजरें झुकी हुई थी, पलकें भीगी हुई थी, वीरान रातें और सांसें डरी हुई थी, तुम न चलते तो हम न चलते, तुम न चलते तो हम न चलते, मिलता लगे किनारा, मिलता लगे किनारा, भीम जीगर तुम न आते, भीम जीगर तुम न आते होता कैसे गुजारा, तुम न होते। बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती, ये बुद्ध की धरती, ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती, ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं गच्छामि, संघं गच्छामि। हे बुद्ध का भारत प्रबुद्ध भारत, पूर्ण समर्थक शांति का, पूर्ण समर्थक शांति का, सम्मान बड़ा अहिंसा का यहाँ, भूकाल निरर्थक क्रांति का, भूकाल निरर्थक क्रांति का, जग वालों मन का व्रत लेकर, जग वालों मन का व्रत लेकर, संसार सवारों भ्रांति का। युद्ध की नीति हिंसक नीति, करो अहिंसक नीति, ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। संसार को अपना घर समझो, गौतम ने अमर संदेश दिया, गौतम ने अमर संदेश दिया। जियो स्वयं और जीने दो, औरों को महा उपदेश दिया, औरों को महा उपदेश दिया। मानव को जहाँ मानवता दी, मानव को जहाँ मानवता दी, जीवन को वही उपदेश दिया। भक्ति भाव श्रद्धा सुमने तुला अर्पिता ना।
कंठ दाटुनी अमुचा पूरलोचनाना पूरलोचनाना तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरता है सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे दिगंतात वाहे भारतीय घटनेसाठी शिल्पकार आहे सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे दिगंतात वाहे शूद्र म्हणून जे जे मानव हीन लेखले शूद्र म्हणून जे जे मानव हीन लेखले तमातून काढून त्यातून प्रकाशित केले प्रकाशित केले. माझा हा जो संगीताचा जो काही व्यासंग होता हा माझे दिवंगत वडील विठ्ठलराव खैरे ते स्वतः जरी कमिशनर कलेक्टर होते पण त्यांना संगीताचा एवढा व्यासंग होता की ते स्वतः खूप सुंदर गाणं म्हणायचं खूप सुंदर हार्मोनियम वाजवायचं खूप सुंदर तबला डाव्या हाताने वाजवायचं जसे आज इथे वाजवत होते डाव्या हाताने. आणि मला जे काही मला स्वतःला आठवतं की हार्मोनियम वाजवणं हा जो प्रकार होता हार्मोनियम एक दोन मिनटं हार्मोनियमचा जो हे होता ते साधारणतः वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मी हार्मोनियम वाजवतो असं त्यांनी मला सांगितलं. असो या सगळ्या याच्यात मेडिकल कॉलेजमध्ये शिरलो आणि तिथे माझे जे गुरु होते डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा डॉक्टर वेदप्रकाश नाही डॉक्टर वेद पाठक डॉक्टर वेद पाठकांनी मला जी हार्मोनियम त्यावेळेला शिकवली ती अकॉर्डियनसारखी कशी वाजवायची ते त्यांनी शिकवलं. आणि नंतर अकॉर्डियन हे माझ्या शरीरावर आलं. वजन फक्त त्याचं 15 किलो त्यावेळेला माझं वजन 40 किलो आणि त्यांनी माझ्याकडनं साधारणतः 6-7 तास वाजवून घेतलं आणि इथे रक्त लागलेलं इथे रक्त लागलेलं इथे रक्त लागलं आणि त्याच्यानंतर मी अकॉर्डियन वाजवू शकतो. गडम सरांना माहीत आहे ते प्रत्येक प्रोग्राम पाहायला यायच्यात मॅडमही राहायच्यात नेहमी. आजचा हा कार्यक्रम जो आहे अतिशय सुंदर लयबद्ध आणि सर्वांनी त्यांच्याकडनं जो काही प्रयत्न केला खरोखरच वाखाणण्यासारखं. मी मुद्दाम म्हणजे मॅडमला त्रिशैला मॅडमला सांगितलं होतं की मी जरूर येणार आहे या कार्यक्रमाला आणि अतिशय सुंदर अतिशय छान गाणी झालीत नो डाऊट अबाउट दॅट. फक्त एक माझं वैयक्तिक म्हणजे भांडण म्हणा काही म्हणा एकच असतं की इथे जेव्हा आम्ही गाणी ऐकायला येतो तेव्हा वाजंत्री जी असते मागे याचा आवाज नेहमी जास्त असतो आणि हे नेहमी मी कंपॅरिझन करतो की जेव्हा मुंबई पुण्याकडचे लोक जेव्हा इथे कार्यक्रम देतात त्यावेळेला अस्खलितपणे गाणाऱ्यांचे बोल तुम्हाला ऐकू जातात आणि त्यावेळेला हे जे सिम्बायसिस ज्याला म्हणतो आपण की तिकडनं जो कंट्रोल करायचा तो कंट्रोल आणि इकडे वाजवणाऱ्यांचा कंट्रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय महत्त्वाचा. याच्या पलीकडे मी काही बोलू शकणार नाही आणि बोलणार नाही. थँक्यू. जय. हा जो कार्यक्रम
जो गायनाचा कार्यक्रम आज झाला. आता जेव्हा डॉक्टर खैरे आणि डॉक्टर अनिल खोब्रागडे म्हणतात की चांगला झाला, एवढे आपल्याला चांगला झाला आहे म्हणावंच लागेल. आणि आणि मी म्हणतो हे त्यांचं मोठेपण आहे. जेव्हा आपण म्हणतो की अनिल खोब्रागडे हे प्रख्यात आणि जेव्हा फार चांगले गायक आहेत आणि जेव्हा सर्वोत्कृष्ट जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला सुधारणा करण्यात बरीचशी स्कोप आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर सर्वांना ह्या कार्यक्रमाबद्दल मला वाटते मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. प्रत्येकाने पुरेपूर प्रयत्न केला. मला वाटतं आणखी त्याच्यात सुधारणा करायला बराचसा स्कोप आहे. दिवसेंदिवस तो मला वाटतं तो सुधारणा होत राहील आणि आपला कार्यक्रम आणखी उत्कृष्ट होत राहील. पुनश्च धम्मदीक्षा दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. डॉक्टर दहाट सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन, कमी वेळामध्ये खूप महत्त्वाचा विषय डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि तथागतांचे विचार मांडले. हा कार्यक्रम पण जरी धम्मस्वरांजलीचा 22 प्रतिज्ञा 22 गाणे आणि जवळजवळ 22 डॉक्टरांनी पण ते म्हटले आहे. आता प्रत्येकाचं मला विश्लेषण, मला आवडतं गाणं ऐकणं, मला सांस्कृतिक कार्यक्रम करणं पण आवडतं. मला स्वतःला काही येत नाही त्यातलं आणि समजतही नाही, पण घडताना जे बघणं मला खूप आनंद देणारं असतं. त्यामुळे यापूर्वी पण आम्ही असे कार्यक्रम काही घडवून आणले. मला प्रत्येकाचं तर विश्लेषण करता येणार नाही, पण जी गाणी निवडल्या गेली 22 गाणी आहे, तर प्रत्येक गाण्यातला प्रत्येक शब्द हा एक जगण्याचा विचार देऊन जातो. आता अनिल खोब्रागडे यांचं गाणं तर मी भारतीय घटनेचा शिल्पकार खूप वर्षापासून ऐकतो आहे. पण आमचे डॉक्टर शंकर खोब्रागड्यांचं गाणं मला मी दादा, ते मला म्हणतात, मी पण दादा म्हणतो. आणि ते आमच्या सगळ्या डॉक्टर मंडळीचे ते माझे सल्लागार आहेत. मला काही झालं किंवा कुटुंबामध्ये तर मी डॉक्टर शंकर खोब्रागडेंना फोन करतो की कुठे जाऊ. मला इथे एक डॉक्टर संजीवनी लांजेवारांचं नाव दिसलं, त्यांना आठवते की नाही, पण मी माझ्या नातीला घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो आणि तो संदर्भ पण मला डॉक्टर साहेबांनी दिला होता. डॉक्टर सुशांत मेश्राम सगळेच. आणि संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर त्रिशला मॅडम, खरं म्हणजे मी तुम्हाला हो म्हटल्यामुळे मी दिल्लीवरून आलो. माझ्या नातीसाठी आम्ही असतो तिथे, हल्ली नागपुरात कमी असतो मी आणि माझे मिसेस. आणि म्हटलं मिसेसला चल जाऊ आपण. खरं तर मी नेहमीच मिसेसला घेऊन कार्यक्रमाला जात असतो, कारण पत्नीसोबत असली की थापा मारता येत नाही कार्यक्रमामध्ये. आणि जे बोलायचं ते चांगलं म्हणजे सत्य बोलायचं असतं, सरळ बोलायचं असतं. बरेचदा खूपदा आम्ही एकत्र कार्यक्रमात असतो. काही दिवसापूर्वी मी भूतानला जाऊन आलो, आत्ताच 10 तारखेपर्यंत. भूतान हा फार सुखी देश आहे, छोटासा आहे, फार सुखी देश आहे, हॅपीएस्ट कंट्री. तर जे आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही सुखी का आहात, कारण आपण आता भारतात बघतो माने सर, फार दुःख आहे. आणि आमच्या डॉक्टर साहेबांनी, दहाट साहेबांनी सांगितलं की दुःखाचं कारण काय आहे. तेही सांगितलं की तृष्णा, हव्यास, हे सगळं माहीत असून आपण त्याच्याच मागे लागलेलो आहोत. म्हणजे दुःख कमी करण्यापेक्षा दुःख वाढवण्याचा प्रयत्न सगळ्या क्षेत्रात, राजकीय, प्रशासकीय, साहित्यिक, कलावंताच्या सुद्धा. अनिल, म्हणजे कला जेव्हा बाजारू होते तेव्हा त्याची सुंदरता जाते आणि त्याला कुरूपता येते. त्यामुळे कला ही जोपासली पाहिजे. ही कला जोपासणं एक आनंद देणारी आहे, सुख समाधान देणारी कला असते. त्याला पैशाने तोलता येत नाही. नाही तर पैशासाठी कला जपणारे लोक पण खूप आहेत, कलेच्या नावाने संपत्ती जमा करणारे मी खूप बघितले आहेत लोक. त्यांनी मला एक चांगलंच उत्तर दिलं की आम्ही बुद्धाचा विचार जगतो म्हणून आम्ही सुखी आहोत. आणि ज्या देशामध्ये भारत हा बुद्धाचा देश आहे असं म्हणतो,
तिथं बुद्धाचा विचार जगणारे, सांगणारे खूप आहेत, जगणारे कमी आहेत आणि म्हणून या देशामध्ये दुःख आहे. आणि आता जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनी मानेसाहेब खूप दुःख निर्माण केलं हो लोकांच्या जीवनामध्ये. त्यांचे मित्र बसले आहेत ना सत्तेत. म्हणजे मी पण प्रशासनात होतो. इस दौर सियासत का इतना सा फसाना है, बस्ती भी जलानी है और मातम भी मनाना है. अशा प्रकारची ही सत्ता आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आमच्या दादानी जे गाणं म्हटलं, वो बात करो पैदा, वो बात पैदा कैसी हो सकती है की बाबासाहेबाचा विचार सांगणारे लोक जेव्हा लाचार गुलाम होतात तेव्हा त्यांच्यामध्ये अशी ताकद शब्दामध्ये येऊ शकत नाही, पण ती निर्माण करावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकट्या माणसाच्या शब्दामध्ये ती ताकद होती. आणि आपण आता असंख्य आहोत, तसं जर बघितलं तर असंख्य आहोत. आणि म्हणून आपले जे उसूल आहेत, ज्याला विचार म्हणतो, जो सांगतो आपण, सांगणारा विचार जगता आला पाहिजे आपल्याला. शक्य आहे. म्हणजे आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर त्रिशिला मॅडम एकदा ऑनलाईनमध्ये पण तुम्ही मला कार्यक्रमाला बोलावलं होतं भावाच्या. आणि मला आठवते काही वर्षापूर्वी तुली इंटरनॅशनलमध्ये दादानी एक कार्यक्रम घेतला होता, शंकर दादांनी, तेव्हा पण मला त्या कार्यक्रमात बोलावलं होतं. तेव्हा मी बोलता बोलता असं म्हटलं होतं की डॉक्टर आणि नर्स जर पती पत्नी असतील तर त्याचं संभाषण कसं होईल. तर नर्स पतीला घरी तर डॉक्टर म्हणेलच, पण नवरा दवाखान्यामध्ये पत्नीला सिस्टर म्हणून बोलवेल. सिस्टर इधर आओ, सिस्टर इधर आओ. म्हणजे पत्नी नर्स ही डॉक्टर घरी पण म्हणेल, दवाखान्यात पण म्हणेल. पण डॉक्टरला मात्र दवाखान्यात पत्नी नाही म्हणता येणार. म्हणजे असं नातं होऊ शकतं. मला कौतुक या कार्यक्रमाचं असं वाटतं की जसं अनिल म्हणाले की आपण खूप चांगलं गाऊ शकतो असं नाही आहे. किमान हातात माईक घेऊन आपण समोर राहून आपण म्हणण्याचा प्रयत्न केला, हे खूप महत्त्वाचं आहे. टू मेक ॲन अटेम्प्ट. बरेचदा आपल्याला असं वाटतं की मी कशाला करू, मी करून काय होणार आहे. आज समाजामध्ये जे चित्र निर्माण झालं प्रत्येक समाजामध्ये. डॉक्टर माला कांबळे मॅडम गाणं म्हटलं, मला त्याचं खूप कौतुक वाटलं. म्हणजे असे, म्हणजे तुम्ही म्हणता की डॉक्टर सुशांत मेश्राम, वो बात करो डॉक्टरनी, खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे, बरोबर आहे. आता बाबासाहेबांची सहीची फोर्जरी करणारे पण खूप आहेत, भाकर पळवून नेणारे खूप आहेत. पे बॅक टू सोसायटीचा मला एकच अर्थ प्रशासनात समजला की समाजाने आपल्याला जे दिलं ना ते परत करायचं, पुन्हा घ्यायचं नाही त्याच्याकडनं. पण आता मी प्रशासनामध्ये अनेक लोक बघितलं, समाजातून घेऊन मोठे झाले आणि पुन्हा घेणं सुरू आहे, ज्याला आम्ही साध्या भाषेमध्ये भ्रष्टाचार शोषण म्हणतो. ते जर थांबलं तर बाबासाहेबांचा समाजाची उंची खूप मोठी होईल असं मानणाऱ्यापैकी मी आहे. आणि म्हणून त्रिशला मॅडम, तुम्ही ही जे मला वाटते चांगला ऑर्केस्ट्रा करू शकता डॉक्टरांचा, खूप छान आहे. म्हणजे डॉक्टर गाणं म्हणू शकतात, म्युझिकल थेरपी झाला म्हणू आपण. हे चांगलं आहे, जीवनाला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या. संगीत आवश्यकच आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि म्हणून मला खूप तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. एकच की जे आपण सांगतो ते जगलं पाहिजे. उसूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है. उसूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है. अगर हो जिंदा तो जिंदा नज़र आना जरूरी है.